पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालचा जामिनावर बाहेर येताना जंगी पार्टी करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये अग्रवाल पती पत्नी गळ्यात नोटांचे हार घालून मुंबई से आया मेरा दोस्त या गाण्यावर डान्स करताना दिसतात। महिनाभरापूर्वी त्यांची सुटका झाली, मात्र जेलवारी नंतरही अग्रवाल कुटुंबाचा हा माज कायम असल्याचं दिसतंय। साम टीव्ही मात्र या व्हिडिओची पुष्टी करत नाही। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड जोडले गेलेले आहेत। सागर, पोर्शे प्रकरणामध्ये 2 जणांचा जीव गेलेला आहे, मात्र त्यांना त्या गोष्टीचा कोणताही पस्तावा दिसत नाहीये। अशा पद्धतीने त्यांचा पार्टीचा व्हिडिओ समोर आलेला आहे। काय अधिकची माहिती? नक्की अत्यंत चीड आणणारी ही गोष्ट आहे। आपण जर पाहिलं तर अग्रवाल कुटुंब जे आहे ते पूर्ण नाचताना पाहायला मिळतंय। नवरा बायकोंच्या गळ्यामध्ये हार आहे, त्याचबरोबर आरोपी जो मुलगा आहे तोही त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबत असणारे जे नातेवाईक असतील किंवा त्यांचे मित्र असतील ते त्याच्या पाठीवरती त्याला थोपटताना पाहायला मिळतात। म्हणजे अत्यंत दुर्दैवी गोष्ट म्हणली किंवा चीड आणणारी गोष्ट आहे। जामिनावरती बाहेर आल्यानंतर अग्रवाल कुटुंबाने अशा पद्धतीने पार्टी केलेली आहे, गाणेही त्यांनी लावलेले आहेत आणि त्यांना कुठलाही पस्तावा जो आहे तो यामध्ये झालेला पाहायला मिळत नाहीये। मात्र 2 निष्पाप जीव जे आहेत ते गेलेले होते, रक्ताचे नमुने बदलले, त्याचबरोबर विविध प्रकारचे जे कृत्य जे आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये केलेले होते आणि त्यामध्ये त्यांना अटकही होती। आता जामीन झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर पुन्हा या अग्रवाल कुटुंबाचा माज जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येतोय। ह्या नोटा ज्या आहेत त्या नोटा बहुतेक भारतातल्या दिसत नाहीये, त्या बाहेरच्या देशातील नोटा वाटतायत। त्या जर आपण व्हिज्युअल मध्ये बघितलं तर नेमकं हे जामिनानंतर बाहेर कुठे गेलेत का, पोलिसांनी त्यांना बाहेर देशात कुठे सोडलंय का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत। नक्कीच धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय हा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि अतिशय संतापजनक अशी ही घटना आहे, कारण 2 वर्षांपूर्वी याच अपघात प्रकरणामध्ये 2 इंजिनियर तरुण मुलं ठार झालेली होती आणि त्यानंतर आता हा व्हिडिओ समोर येतोय।